जिल्ह्यात यंदा कधी नव्हे तो मान्सून बरसल्यानं बळीराजा सुकावला आहे। बऱ्यापैकी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरू झाली। दुसरीकडे बियाणांच्या दरात झालेली वाढ आणि निर्माण झालेल्या खताच्या टंचाईनं शेतकरी धास्तावले आहेत। कृषी विभागानं मुबलक खते उपलब्ध असल्याचा केलेला दावा हा फोल ठरलाय। यंदा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली। गेल्या आठवड्यातही अनेक भागात चांगला पाऊस झाला। त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असून भिजलेल्या शेतजमिनीत वापसा आल्यानं आता शेतकऱ्यांची खरीप पिकाच्या पेरणीसाठी लगबग ही सुरू झाली आहे। यात प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, भुईमूग, तूर, मूग अशा पिकांचा समावेश आहे। यातील बहुतांश बियाणांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेने वाढले आहेत। गेल्या काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन आणि उडीद पिकाचं क्षेत्र हे वाढलंय, त्यामुळे सोयाबीन बरोबरच उडीदाच्या बियाणांचीही मागणी वाढली आहे। कांदा बियाणांच्या दरात भरमसाठ वाढ। चालू वर्षी कांदा बियाणांच्या दरात जवळपास 80 रुपये प्रति किलो इतकी भरमसाठ वाढ उत्पादक कंपन्यांनी केले। गेल्या वर्षी 15 दिवसांचा अपवाद वगळता अत्यंत कमी दरामध्ये कांदा विक्री झाला। याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाला असल्यानं सत्ताधाऱ्यांनी मान्य केले। तरीही यंदा कांदा बियाणांच्या दरावर सरकारने नियंत्रण ठेवलं नाही। अव्वाच्या सव्वा दरानं कांदा बियाणं खरेदी करावं लागत आहे। बियाणं उत्पादक कंपन्यांच्या नफ्याखोर धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली। गेल्या वर्षी बाजारात कांदा बियाणाचा दर प्रति किलो 1300 ते 1400 रुपये होता। यावर्षी तोच दर प्रति किलोला 2200 रुपयांपर्यंत गेला आहे।